नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय, ती म्हणजे हरभरा पिकाविषयीची। हरभरा पिकामध्ये अतिशय गंभीर असा रोग म्हणजे मर रोग। मर रोग सगळ्यांनाच माहिती आहे की हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी धुमाकूळ घालत असतो। मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे आणि याचं जे आहे नियोजन लवकरात लवकर अर्ली स्टेजला करण्यास गरजेचं असतं। याला थोडा सुद्धा उशीर झाला तर तुमचा संपूर्ण हरभऱ्याचं पीक त्या ठिकाणी वाया जातं, तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण लॉस होतो। त्याच्यामुळे पूर्व नियोजन करण्याचं गरजेचं असतं। तर त्याच्याविषयीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं मर रोगासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे, त्याच्यासाठी कुठली फवारणी घेतली पाहिजे, कुठला घटक त्या फवारणीमध्ये वापरला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे आहे फवारणी कधी व किती वेळेनंतर केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या घटकाचं रेशिओ आपण किती वापरला पाहिजे, ते सुद्धा हे सगळं या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सजेस्ट करणार आहे, सांगणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत जर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ राहतील ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। चला तर शेतकरी मित्रांनो, आपण वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट आपल्या विषयाला हात घालूया। तर शेतकरी मित्रांनो, मर रोग अतिशय गंभीर रोग आहे हरभरा पिकामध्ये। हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि हा रोग जो आहे एकदा का तुमच्या एका झाडावरती जरी आला ना तर त्याला जर तुम्ही उन्नत त्याचं योग्य प्रकारे नियोजन नाही केलं तर हा हळूहळू जमिनीखालनच पसरत जातो आणि संपूर्ण तुमच्या शेतामध्ये पसरतो आणि तुमचं संपूर्ण पीक जे आहे त्या ठिकाणी मरून जातं, संपूर्ण हरभऱ्याचं पीक मरून जातं। तर पहिले तर मी तुम्हाला हे सांगणार आहे की हा मर रोग ओळखायचा कसा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या हरभऱ्याच्या झाडाचे जे खालचे पानं आहेत ते जर पिवळे पडत असलेले दिसले तर ते झाड जे आहे तुम्ही उपटून बघायचं। ते झाड उपटल्यानंतर तुम्हाला त्याचं मूळ जे आहे ते मूळ कतरलेलं दिसून येईल आणि मूळ कतरलेलं असलं की संपूर्ण मूळ त्याचं जे आहे मेलेलं असेल आणि हे झाड तुमच्या सहज हातात येऊन जाईल उपटल्यानंतर आणि हे मूळ मेलेलं असतं, त्याच्यामुळं याला पोषण द्रव्य त्या ठिकाणी पुरत नाही, पोषण द्रव्य त्याच्या वरती जात नाही, त्याच्यामुळे त्याची वाढच त्या ठिकाणी होत नाही, परिणामी ते संपूर्ण झाड त्या ठिकाणी मरून जातं। याची हे जे आहेत हे मर रोगाची लक्षणं आहेत। हे खालपासून पिवळं पडत 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 शेंड्यापर्यंत जातं आणि शेवटी मरून जातं। तर असं जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये, तुमच्या फील्डमध्ये, तुमच्या शेतामध्ये जर दिसून आलं एखाद्या झाडावरती तरी तर तुम्हाला लगेच त्याच्यावरती नियोजन करायचं आहे। आता ते नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे की काय असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला फवारणी घ्यायची आहे। तर ती फवारणी कोणती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुमचं जर तो बुरशीजन्य रोग आहे तर बुरशीनाशकाचीच तुम्हाला त्याच्यावरती फवारणी घ्यायची आहे। मात्र आता बुरशीनाशक कसं वापरायचं, तर बुरशीनाशक कोणतं वापरायचं, तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जर मर रोगाचं प्रमाण हे अतिशय कमी असेल, म्हणजे एकदम अर्ली स्टेजला असेल, एक दोन झाडं तुमचे पिवळे पडत असतील तर त्यावेळेस तुम्ही जे आहे सापचा वापर त्या ठिकाणी करू शकता। साप हे बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। तर आणि दुसरं स्टेज अशी की तुम्हाला जर तुमच्या खूप साऱ्या प्लॉटवरती पिवळे झाडं दिसून आले, मर रोग दिसून आला तर त्यावेळेस तुम्हाला अतिशय स्ट्रॉंग असं बुरशीनाशक फंगिसाइड वापरणं गरजेचं असतं। तर त्यावेळेस तुम्हाला एलिएट हे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे। एलिएट हे बुरशीनाशक असं आहे की तुमचा मर रोग हा मुळापासून त्या ठिकाणी बरा करतो, पूर्ण मर रोग तुमच्या शेतातून हा गायब करून टाकतो आणि परिणामी तुमचं संपूर्ण शेत जे आहे पुन्हा एकदा टवटवीत तुम्हाला दिसायला लागतं। त्यामुळे या दोन घटकांचा तुम्हाला वापर करायचा आहे। ते स्टेज बघून, अर्ली स्टेजला जर असेल, कमी प्रमाणात असेल तर साप पावडर त्या ठिकाणी वापरा आणि जर जास्त प्रमाणात जर असेल तर त्या ठिकाणी एलिएटचा वापर तुम्हाला करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही याचं नियोजन केलं, या दोनपैकी एखाद्या बुरशीनाशकाचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला अतिशय चांगला असा रिझल्ट दिसून येईल। तुमच्या पिकातील मर रोग जो आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी गायब होऊन जाईल। आणि फवारणी करत असताना शक्यतो ही फवारणी जी आहे तुम्ही सकाळच्या वेळेला करा किंवा सायंकाळच्या वेळेला करा, दुपारच्या वेळेला ही फवारणी करायची तुम्ही त्या ठिकाणी टाळा। नाही, याचं प्रमाण तुम्हाला ठेवत असताना प्रमाण किती ठेवायचं आहे, 30 ग्राम जे आहे ते सापचं तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी ठेवायचं आहे। अशा प्रकारे प्रमाण वापरून तुम्हाला योग्य अशी फवारणी जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या संपूर्ण प्लॉटमधून हा मर रोग नाहीसा होईल, मर रोग गायब होऊन जाईल आणि तुमचं हरभऱ्याचं पीक जे आहे पुन्हा एकदा टवटवीत दिसायला लागेल। त्याला चांगल्या प्रकारे फुलांची त्या ठिकाणी लागण होईल, चांगल्या प्रकारे गाठ्यांची लागण होईल आणि परिणामी तुमचं उत्पन्न वाढेल।
आणि आणखीन एक गोष्ट अशी की तुम्ही असं काही नाही की हे तुम्ही सेपरेट फवारणी घेतली पाहिजे, याच्यासोबत तुम्ही टॉनिक सुद्धा वापरू शकता गरजेनुसार जर तुमच्या पिकाला गरज असेल, आणि तुम्ही कीटकनाशक सुद्धा वापरू शकता जर त्याच्यामध्ये जास्तच प्रमाणात तुम्हाला अळ्यांचा कीटकांचा प्रभाव जर दिसून येत असेल तर. आणि तुम्हाला जर हे सगळं काही क्लिअर असेल, म्हणजे त्याला वाढीची चांगल्या गरज नसेल, टॉनिक वगैरेची गरज नसेल, कीटकनाशकाची गरज नसेल, तर सेपरेट फवारणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. मात्र मर रोगाचं तुम्हाला पूर्व नियोजन करणे गरजेचे असतं. त्याच्यामुळे पहिली फवारणी असो, दुसरी फवारणी असो किंवा शेवटची फवारणी असो, सर्व फवारण्यामध्ये तुम्हाला कुठलं पण एखादं साध्यात साधं तरी बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचंच आहे, हे मात्र एवढं लक्षात ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, हाच एक छोटासा व्हिडिओ होता, छोटाशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. कारण अनेक शेतकरी जे आहे या मर रोगाने त्रासलेले आहेत, त्यांना खूप सारं याचं मर रोगामुळे नुकसान होते, उत्पन्नामध्ये घट होते. त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ त्यासाठी बनवला. तर हा व्हिडिओ मी आशा करतो सर्व शेतकऱ्यांना आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या ठिकाणी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, जेणेकरून त्यांनी सुद्धा योग्य प्रकारे ते सुद्धा आपल्या शेतामध्ये मर रोगाचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतील. आणि व्हिडिओ आवडल्यास एखादी छानशी कमेंट सुद्धा करून जा, जेणेकरून मला सुद्धा पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळत जाईल. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.